नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। सकाळचे 7:26 झालेले आहेत आणि मी आहे 3.5 शक्तिपीठातील संपूर्ण शक्तिपीठ असलेल्या आई रेणुका मातेच्या माहूर नगरीमध्ये। आणि आज आपला प्रवास होणार आहे माहूर ते मुंबई। आजचा प्रवास हा बसने नसून या आपल्या कारने होणार आहे। आपल्या गाडीचा नंबर समोर बघू शकता तुम्ही, MH02BR 7346। थोडंसं पुढे येऊन दाखवतोय, ते आई रेणुका माता आहे समोर त्या डोंगरावरती। सकाळी सकाळी कधी पण आलं तर दर्शन, लाईन वगैरे काय लागणार नाही। तर निघायच्या आधी हवा वगैरे चेक करून घेतो आपण। माझ्यासोबत प्रवासामध्ये कोण कोण आहे मी तुम्हाला आता गाडीमध्ये बसता वेळेस दाखवेन। आपल्यासोबत आहे दादा, इकडे आई बसलेली आहे, इकडे आमचा आलोक। आलोक आता त्याचा सकाळी सकाळी नाश्ता चालू आहे। चला नांदेड माहूर पाणी घेण्यासाठी थांबलेत। नागपूरला जाते बस। सुद्धा पाणी गेलं। पैनगंगा नदी, ज्या नदीवरून आता आपण जातोय। हा जुना ब्रिज आहे, नवीन ब्रिजचं काम चालू आहे। भविष्यामध्ये तोही ब्रिज चालू होईल आणि हा बंद होईल। नागपूर तुळजापूर हायवे, आणि त्याचा आता आपण लेफ्ट साईडने जातोय, पुसद मार्गे जाणार आहे आपण। पुसद 30 किलोमीटर आहे। वाशिम पण लागणार आहे आपल्याला। तर मित्रांनो, माहूरगड ते मुंबईपर्यंतचं जे अंतर आहे ते 696 किलोमीटरचं आहे। आणि 696 किलोमीटरच्या अंतरासाठी आपल्याला 9.5 ते 10 तासांचा वेळ लागणार आहे। आणि आता आपण जातोय माहूर, पुसद, वाशिम, आणि तिथून आपण समृद्धी महामार्गाने जालना, संभाजीनगर आणि नाशिक मार्गे मुंबईला जाणार आहोत। बरोबर चालेल, डाव्याच बाजून जायचंय।
पुसद 9:29 झालेत, सॉरी 8:29 झालेत आणि पुसदमध्ये आपण. पुसद शहर मागे सोडल्यानंतर वाशिमच्या दिशेने आपला प्रवास पुढे सुरू राहतो. या मार्गावर पुढे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात जंगल आणि हिरवाईचा परिसर पाहायला मिळतो. पावसाळ्यामुळे तर हा संपूर्ण परिसर आणखीनच खुलून दिसत होता. वाटेत डोंगराळ आणि घाटाचा भाग सुरू होतो. वळणावळणाचा रस्ता, आजूबाजूला पसरलेले जंगल आणि पावसामुळे हिरवागार झालेला परिसर. शहराच्या गजबजाटापासून दूर काही वेळ आपण शांत आणि निसर्गरम्य वातावरणातून प्रवास करतोय. नाही इकडे येते तरी. समोरून येणारी बस राजमाता जिजाऊ अकोला पुसद. पुसदमधून बाहेर पडलो होतो त्यावेळेसपासून कंटिन्यूस हे कोणतं तरी अभयारण्य आहे बहुतेक. कंटिन्यू जंगलच आहे. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. दोन तास झालेत, सकाळचे 9:30 वाजलेत आणि आता आपण वाशिममध्ये पोचलो आहे. लेफ्ट साईड. हा नॅशनल हायवे 161 आहे. म्हणजे आता अकोला अमरावतीकडे जाणारा रोड आहे, पण पुढे जाऊन आपण समृद्धी महामार्गाला जाऊन अटॅच होणार आहे डायव्हर्शन घेऊन. आता आपण समृद्धी महामार्गाला लागतोय. वर त्या बाजूने गेलेला रोड अकोल्याला जातो आणि आता आपण अटॅच होणार आहे समृद्धी महामार्गाला. मग एंट्री केल्यावर लगेच पहिला टोल. तरी हायवे तिकडे RTO वाटतं. हवा वगैरे तपासणी वगैरे सगळे लई लपड्याचं आहे. किती स्पीडने स्कॅन केलं बघ. तिकडे हायवे समृद्धी महामार्ग. आता या रोडला लागलो म्हटलं आता खायच्या प्यायच्या गोष्टींचा विषय नाहीच. त्या ॲक्सिडेंट झाला गाडीचा. कधीची गाडी ती ॲम्ब्युलन्स आहे. लागलो आपण समृद्धी महामार्गाला. मुंबई 527 किलोमीटर दाखवता येतो अजून. छत्रपती संभाजीनगर 193. संपूर्ण समृद्धी महामार्गावर एकूण 6 बोगदे आहेत. त्यापैकी मुंबईच्या दिशेने इगतपुरीच्या परिसरात येणारे बोगदे विशेष आकर्षणाचे आहेत. वाटेत हलकासा पाऊस सुरू झाला आहे. रस्त्यावर पावसाचे थेंब पडत आहेत आणि ओल्या रस्त्यावर गाडी पुढे जाताना आजूबाजूचा परिसर आणखीनच सुंदर दिसतोय.
समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे हा महामार्ग अनेक ठिकाणी अगदी सरळ आणि लांबच लांब आहे. अशा सरळ रस्त्यावर सतत गाडी चालवल्यामुळे चालकांना एकसुरीपणा जाणवू शकतो आणि थकवा, डुलकी येण्याची शक्यता असते. म्हणूनच महामार्गाच्या काही ठिकाणी प्रवाशांचं आणि चालकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती आणि आकर्षक रचना करण्यात आलेल्या आहेत. इकडे जालना शहर दिसत असेल तुम्हाला. जालना शहराच्या मध्ये काही जात नाही आपण. एक्सप्रेसवेचा फायदा म्हणा तोटा म्हणा. फायदा असा आहे की दुसऱ्या कोणत्या गाड्या येत नाहीत. तर 12:02 झालेत आणि आता आपण संभाजीनगर इथून जातोय. समोर बघू शकता संभाजीनगर. समृद्धी महामार्गावर कारसाठी कमाल वेग मर्यादा 120 किलोमीटर प्रति तास ठेवण्यात आली आहे. महामार्ग अनेक ठिकाणी अगदी सरळ असल्यामुळे गाडीचा वेग नकळत वाढू शकतो. त्यामुळे चालकांनी आपल्या स्पीडोमीटरवर सतत लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण या महामार्गावर CCTV आणि वेगावर लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यरत आहे. वेग मर्यादेचं उल्लंघन झाल्यास कारवाई आणि ई-चलान होऊ शकतं. म्हणून रस्ता कितीही मोकळा असला तरी वेगापेक्षा सुरक्षितता महत्त्वाची. समृद्धी महामार्ग लागल्यापासून गाडी फक्त जाते चालतेच. म्हणजे मध्ये काय तुम्हाला स्पीड ब्रेकर नाही ना, एखादी टू व्हीलर आडवी नाही, ऑटो रिक्षा आडवा नाही. एकदम भला मोठा हायवे. गाडी कुठे थांबवायचं काही टेन्शनच नाही. दूरपर्यंत फक्त गाडी चालवत राहायचं काम. रस्ते तुम्ही रोड बघू शकता, एकदम सरळ रस्ते. वातावरण पण एकदम बेस्ट झालंय. पावसाचं वातावरण आहे. दोन्ही बाजूने डोंगर रांगा वगैरे आहेत बघा. छत्रपती संभाजीनगरच्या परिसरातून जातोय आपण. हे वन्य प्राण्यांना जाण्यासाठी वरचा पूल बांधलेला होता तो. किती मोठा डोंगर फोडून रोड बनवलेला आहे बघा. कारसाठी बघा 120 ची स्पीड आहे आणि ट्रकसाठी 80. ते चहा पाण्यासाठी ब्रेक घेतोय आपण आता. बराच वेळ झाला गाडी चालवतोय. ते फूड काउंटर आहे, त्या फूड काउंटरला थांबलोय. इथे आपली गाडी लावली आहे. वरती समृद्धी महामार्ग आहे. भरपूर गाड्या लागल्यात बघा. कारण की एकदा का हायवेला लागलो इथून पुढं काय 30 किलोमीटर 35 का 50 किलोमीटरवरती एक पेट्रोल पंप, एक फूड काउंटरला टाईप लागतं. त्यामुळे बऱ्याच वेळानंतर शोधून शेवटी आता हायवेला अटॅच असलेल्या जागेवरती आम्ही चहा कॉफी घेण्यासाठी आलो. ते बघू शकता आपल्या शेतकऱ्यांनी भात लावलेला आहे. ते भात शेती, संपूर्ण भात शेती. हा समृद्धी महामार्ग. कोणतं तरी धरण आहे, दारणा धरण आहे. दारणा नदी. इकडे पुढे बोगदा आहे. ती आपली गाडी. पावसाळा आहे आणि निसर्गाने
नटलेला हा परिसर बघू शकता. मस्त अशा पर्वतरांगा, धबधबे वगैरे आहेत. देवळे बोगदा. आता आपल्या प्रवासातील एक अतिशय खास टप्पा समोर आला आहे. आपण पोहोचलो आहोत इगतपुरी कसारा ट्विन टनेलजवळ. समृद्धी महामार्गावरील हा बोगदा सुमारे 8 किलोमीटर लांब आहे. म्हणजे जवळपास 8 किलोमीटरचा प्रवास आपल्याला डोंगराच्या आतून करायचा आहे. हा बोगदा इगतपुरी आणि कसारा घाटाच्या दरम्यान असून पूर्वीचा अवघड कसारा घाटाचा मार्ग टाळून प्रवास अधिक सोपा आणि जलद करण्यासाठी हा बोगदा तयार करण्यात आला आहे. लांब बोगदा. एवढंच तरी आहे. आता समृद्धी महामार्गावर एक खास अनुभव पाहायला मिळतोय. एक बोगदा संपतो आणि काही अंतरातच पुन्हा दुसरा बोगदा सुरू होतो. असे सलग येणारे बोगदे पार करताना प्रवासाचा अनुभव वेगळा वाटतो. बाहेर पावसाचं वातावरण आणि आत डोंगराच्या पोटातून जाणारा रस्ता, खरंच हा प्रवास लक्षात राहण्यासारखा आहे. महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे म्हणजेच मुंबई आणि नागपूर यांच्यातील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीचा व्हावा, तसेच या महामार्गावरील जिल्ह्यांमध्ये उद्योग, शेती, व्यापार आणि रोजगाराला चालना मिळावी या उद्देशाने हा महामार्ग उभारण्यात आला. या महामार्गाचं काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आलं. नागपूर ते शिर्डी हा सुमारे 520 किलोमीटरचा पहिला टप्पा डिसेंबर 2022मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. यानंतर महामार्गाचा विस्तार पुढे होत गेला आणि नागपूर ते इगतपुरी हा सुमारे 625 किलोमीटरचा भाग वाहतुकीसाठी खुला झाला. पण पाऊस जास्त इथं, एकदम जास्त पाऊस आहे. कारवाल्यांनी गाड्या लावल्यात बाजूला. स्लो घ्या आपलं साईड. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आता इथून संपतोय. संपला. समृद्धी महामार्ग संपलाय ते. आपला सरळ असलं तरी ट्रॅफिक चालूच राहणार. इथून पुढे सगळ्या बस वगैरे.
आतापर्यंतच्या प्रवासात आपण गावाकडचा परिसर, हिरवीगार शेती, जंगल, पावसाळ्यातले सुंदर रस्ते, समृद्धी महामार्ग, डोंगर आणि लांबच लांब बोगदे असे अनेक अनुभव घेतले. आणि आता या सगळ्या प्रवासानंतर आपण मुंबईच्या जवळ पोहोचलो आहोत. माहूरपासून सुरू झालेला हा लांबचा प्रवास अनेक किलोमीटरचा रस्ता पार करत, पाऊस अनुभवत, निसर्ग पाहत आणि समृद्धी महामार्गाचा भन्नाट अनुभव घेत अखेर मुंबईच्या दिशेने येऊन पोहोचला आहे. सकाळी 7:30ला माहूरमधून निघालो आणि आता दुपारी 4:26 झालेत. म्हणजे जवळपास 8 तास 56 मिनिटांचा प्रवास झाला. तर मित्रांनो, माहूर ते मुंबई या संपूर्ण कार प्रवासाचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन प्रवासासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद आणि सुरक्षित प्रवास करा.